राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। फडणवीस शिंदे पवारांची वर्षा बंगल्यावर 1.5 तास खलबते। 3 पक्षांमधील समन्वय चर्चा। राष्ट्रपती निवडीची ठरली रणनीती। पंढरपूरला पुराचा विळखा। कोल्हापूर सांगलीला दिलासा। पूरस्थिती आटोक्यात। पंचगंगा कृष्णा नीरा नदीकाठच्या लोकांना दिलासा। पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना नोटीस। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी जाहीर केली नोटीस। विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे। ओट चोरी कर्जमाफी अन चलो मुंबईचे पोळ्यातून संदेश। बैलावरील संदेशातून उमटल्या शेतकऱ्यांच्या भावना। जारांगे पाटलाचाही क्रेज। कर्ज मिळणार सहज। छोटे व्यावसायिक शेतकरी तरुणांना भांडवल मिळणे झाले सोपे। बँकांनी हात मोकळा सोडावा। सरकारचे मोठे निर्देश। अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नव्या रोजगार संधींना निर्माण करण्याची शक्यता। औद्योगिक व्यवसायाला मिळणार मोठा पाठबळ। गावातील 7 पिढ्यापासूनचा वाद मिटला। पोळ्याचा यंदाचा मान मराठा समाजाला। बोरगाव बाजार बोली लावून साखरे यांनी मिळवला मान। 2 वर्षातच फुलंब्रीतील नळकांडी पूल गेला वाहून। 4 वस्त्यांचा संपर्क तुटला। 50 लाख रुपये गेले पाण्यात। निष्कृष्ट काम झाल्याचा आरोप। अतिवृष्टीमुळे पळसखेड येथील पिके गेली वाहून। शेतशिवार झाले उजाड। सोयगाव तालुक्यातील परिस्थिती। 4 दिवसानंतरही महसूल व कृषी विभागाचे पथक गायबच। मांजरा धरण 100% भरले। 152 गावांना सतर्कतेचा इशारा। 300हून अधिक कृषी पंप पाण्याखाली। कृषी योजनात लकी ड्रॉ आतापासून बंद। पहिला येणार त्यालाच मिळणार फायदा। महाडीपीटी पोर्टलवर अर्ज करा। नशिबाने नाही तर प्राधान्याने निवड होणार। किसान सन्मानचा हप्ता जमा झाला। नमो सन्मानचा मात्र अटकला। 2.25 लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पोळ्याचा सण मदतीविनाच साजरा। हिंगोली येथे घरफोड्या करणारा जेलबंद। 12 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने शेतीत पाणी साचले आहेत। त्यामुळे खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत। या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाकडे तातडीने पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे एक निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू इंगळे यांनी केली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान। पंचनामे करण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे 330 हेक्टरवरील पिके पाण्यात। तोंडाघशी आलेला घास हिरवला। भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष। बाप्पाच्या आगमनात विघ्न नको। तब्बल 250 गुन्हेगार होणार तडीपार। लाडकी बहीण योजनेतील गोडवा संपला। आता सरकारी हिशोब होणार। जिल्हा परिषदेतील लाभार्थ्यांची शोधाशोध। लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई। प्लास्टिक वापरावर कारवाई। दुसऱ्या दिवशी 550 किलो प्लास्टिक जप्त। गोदामावर छापा। महानगरपालिकेची प्लास्टिक वापरावरील मोहीम कडक। नांदेड विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद। धावपट्टीवर खड्डे। 17 वर्षातील दुर्लक्षाचा फटका। मुंबई उड्डाण दूरच। आता पुणे हैदराबाद दिल्ली आदी सेवेलाही ब्रेक।